जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण सांकेतिक भाषेतला जो तिसरा उपप्रकार आहे अंकांसाठी अंक ते बघूया. तर बघा मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागे बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की सांकेतिक भाषा यामधले जे आपण 5 उपप्रकार बघणार होतो, बरोबर की नाही. तर हे सांकेतिक भाषा समजण्याआधी तुम्हाला जसं काल मी तुम्हाला बोललो मागच्या व्हिडिओमध्ये की अक्षरांसाठी अक्षर समजण्यासाठी तुम्हाला वर्णांची श्रेणी, वर्णातील समान संबंध, वर्णातील विसंगत घटक, बरोबर की नाही, या गोष्टी माहित पाहिजे होत्या. कारण तोच लॉजिक आपल्याला इकडे लावायचं होतं. तर तसंच इकडे अंकांसाठी अंक हे जे सांकेतिक भाषेतलं उपप्रकार आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला संख्या माहित पाहिजे, बरोबर आहे. मी संख्याचा व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे, तो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये टाकलेल, ते जाऊन बघा. त्याचबरोबर तुम्हाला संख्या श्रेणी, संख्यातील समान संबंध, संख्यातील विसंगत विसंगत घटक, संख्यातील वर्ग, संख्या वर्गीकरण, हे सर्व प्रकरण माहित पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या हे लेवलचे जे प्रश्न आहेत, या लेवलचे जे प्रश्न आहेत हे सहज समजतील. ठीक आहे. तर चला आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. प्रश्न बघा काय आहे. पहिला प्रश्न आहे, जर एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 असे लिहितात तर तर त्याच सांकेतिक तर 134 ला काय लिहाल? ठीक आहे ना. प्रश्न काय आहे, जर एका सांकेतिक भाषेत 341 ला 682 असे लिहितात तर 134 ला काय लिहाल? ठीक आहे. तर बघा आता या 3चं इथे 6 होण्यासाठी काय केलेले आहे, 3 गुणिले 2 म्हणजेच किती होणार, 3 दुने 6. मग या 4चं 8 होण्यासाठी काय केलेलं मित्रांनो, तर 4 गुणिले 2, बरोबर की, म्हणजे 4 दुने 8. मग 1चं 2 होण्यासाठी काय केलेलं आहे, तर 1 गुणिले 1 म्हणजे काय होणार, 2. लक्षात येत आहे. 1 गुणिले 1 काय होणार मग, 2. लक्षात येत आहे का. मग त्याच पद्धतीने आपल्याला इकडे तसंच करावं लागणार आहे. मग 1 गुणिले 1 किती होणार, 1 गुणिले 1 किती होणार, 2, बरोबर की नाही. 1 गुणिले 1 2. त्यानंतर 3 दुने 6 आणि 4 दुने 8. मग 268 कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आहे. आता पुढचा प्रश्न बघा. इथे काय, जर एका सांकेतिक भाषेत 88 ला 456 असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत 999 ला काय लिहाल? बरोबर आहे. तर बघा, या 8 मधून 4 मायनस केले तर किती येत आहे, 4. पुन्हा या 8 मधून 3 मायनस केले तर किती येणार, 5. पुन्हा या 8 मधून 6 मायनस केले तर किती येतोय, 2. लक्षात आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात असं आलं की -4 -3 -2 असं केलेलं आहे. म्हणून आपण या 5 मधून पहिले काय करू, -4 करू. म्हणजेच किती येणार, 5. लक्षात आहे. या 5 मधून जसं इथे 8 मधून -4 केलेलं होतं, म्हणून आपण इथे 9 मधून -4 केलं तर उत्तर काय आलं, 5. त्यानंतर इकडे -3 आहे ना दुसऱ्या पदामध्ये, म्हणून आपल्याला 9 मधून पुन्हा -3 करायचे. काय, -3 म्हणजे किती येणार, 6. मग पुन्हा इकडे जसं -2 होतं ना तिसऱ्या पदात, 6 मधून -2 केल्यानंतर 8 मधून -2 केल्यानंतर 6 आलेलं आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला इथे काय करावं लागेल, 9 मधून -2 करा. मग 9 मधून -2 केल्यानंतर काय येणार, 7. मग 567 असं उत्तर कुठे आहे, तर बघा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येत आहे. आता पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न काय आहे, की 2.1 बरोबर 4.41 तर 3.1 बरोबर काय? म्हणजेच काय, एका सांकेतिक भाषेत जर 2.1 बरोबर 441 असेल तर त्या सांकेतिक भाषेत 3.1 बरोबर काय असणार, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मित्रांनो, हा सुरुवातीला पॉईंट विसरून जा, म्हणजे संख्या काय तयार होते, 21. लक्षात आहे. मग 21 चा वर्ग काय येतो, 441. लक्षात आहे का. 21 चा वर्ग काय येतो, 441. मग बघा इथे काय आहे, 21 ला फोड करून त्यांनी 1 पॉईंट दिलेला आहे, बरोबर की नाही. मग या ठिकाणी 4.41 असं लिहिलेलं आहे. मग आता 31 चा वर्ग काय येणार, 31 चा, तर 31 चा वर्ग आहे 961. वर्ग पाठ नसेल तर काय करा, 31 गुणिले 31. लक्षात आहे. या 1 ने 1 ला गुणल्यानंतर 1, 1 ने 3 ला गुणल्यानंतर 3, नंतर हा 0, कारण 1 घर पुढे सरकला आपण, 3 1 3, 3 त्रिक 9. इकडे हा 1, आता याची बेरीज करा, 3 आणि 3 6 आणि हा 9, बरोबर आहे. मग जसं इथे 2 घर सोडून पॉईंट दिलेला होता, मग या त्याच पद्धतीने 961 आलेलं आहे. किती, 961 31 चा वर्ग. मग 961 मध्ये जसं इथे 2 घर सोडून पॉईंट दिलेला आहे, तसंच इथून पण डावीकडून उजवीकडनं 2 घर सोडून पॉईंट देऊन टाका, म्हणजे 9.61. तर 9.61 कुठे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात येत आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न दिसायला खूप अवघड राहतात, पण त्यामध्ये लॉजिक अगदी सोपं असतं. मग त्यासाठी तुम्हाला संख्यांचे प्रकार जे होते डिटेलमध्ये ते माहित पाहिजे, वर्ग, घन, या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे अशा अवघड लेवलचे जरी प्रश्न आले असतील तरी ते तुम्हाला सोपे वाटणार आहे. लक्षात आहे. आता चला पुढचा प्रश्न बघू. 9 गुणिले 8 गुणिले 7 बरोबर 24. 4 गुणिले 7 गुणिले 3 बरोबर 14. तर 2 गुणिले 1 गुणिले 9 बरोबर काय? म्हणजे काय, एका सांकेतिक भाषेत 9 गुणिले 8 गुणिले 7 बरोबर 24. 4 गुणिले 7 गुणिले
3 बरोबर 14, तर त्या सांकेतिक भाषेत 2 गुणिले 1 गुणिले 9 बरोबर किती? तर बघा आता या ठिकाणी यांचा गुणाकार केला तर खूप मोठा होऊन जाणार आहे. मग गुणाकार नाहीये म्हणून आपण काय करू, बेरीज करून बघू. मग 8 आणि 9 किती होत आहे? 8 आणि 9 17 बरोबर की नाही? 8 आणि 9 17 अधिक 7 किती होता? 17 अधिक 7 24. लक्षात आहे? म्हणजे या तिघ संख्यांचं काय केलेलं त्यांनी? या तिन्ही संख्यांची बेरीज केलेली आहे. लक्षात आहे? त्याच पद्धतीने पुढची संख्या बघा, 4 आणि 7 11, 4 अधिक 7 11, 11 आणि 3 14. म्हणजे या ठिकाणी पण काय केलेली बेरीज. लक्षात आहे? त्यानंतर त्याच सांकेतिक भाषेत आपल्याला मग 2 आणि 1 3, 3 आणि 9 किती होणार? 12. लक्षात आहे? जसं मागच्या पदांमध्ये बेरीज केलेली होती, त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण बेरीज करावी लागणार आहे. मग 12 हे या प्रश्नाचं उत्तर असणार. 12 कुठे? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, अजून पुढील प्रश्न बघू आपण. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा, जेणेकरून मी याचे पुढचे व्हिडिओ अपलोड करणार ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि मित्रांनो, जर तुमची कोणी पोलीस भरती, आर्मी भरती, SSC GD, ठीक आहे ना, याचबरोबर आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, लिपिक, ठीक आहे, नंतर ITI नंतरच्या कुठल्या जरी गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत असतील, रेल्वेची तयारी करत असतील, तर सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या YouTube चॅनलची लिंक पाठवा, कारण या लेक्चरचा त्यांना पण खूप सारा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता याचे पुढचे जे लेक्चर आहेत ते बघू आपण. चला मग मित्रांनो, आता 5 नंबरचा प्रश्न काय तो बघू आपण. तर बघा, 5वा प्रश्न काय आहे, जर एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 5, 6 बरोबर 10, 7 बरोबर 15, 8 बरोबर 20, 9 बरोबर 25 असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत 10 बरोबर काय असणार? तर बघा, आता लक्षात घ्या की सुरुवातीला पहिला अंक इथे 5 आहे, इथे 6 आहे, इथे 7 आहे, इथे 8 आहे, इथे 9 आहे. बरोबर आहे. मग आपल्या लक्षात येतं इकडे 10 आहे. बरोबर की नाही? म्हणजे हे नैसर्गिक संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत. बरोबर आहे. त्यानंतर इकडे 5, या 5 साठी 5 घेतलेला आहे, 6 साठी 10 घेतलेला आहे. म्हणजे 5 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? शून्याचा फरक आहे. लक्षात येतंय? नंतर या 6 साठी 10 घेतलेला आहे. काय? या 6 साठी 10 घेतला म्हणजे 6 अधिक 4 किती होणार? 10. 7 साठी 15 घेतलेला, मग 7 आणि 8 15, म्हणजे 7 अधिक 8 15. नंतर 8 साठी 20 घेतलेला आहे, म्हणजे काय? 8 अधिक 12 किती होणार? 8 अधिक 12 20 होत आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग 9 अधिक 16 किती होणार? मग 25 होणार. 9 अधिक 16 25. लक्षात येत आहे? तर मित्रांनो, जर आपण हा फरक बघितला तर इकडे 0, इकडे 4, 8, 12, 16 या पद्धतीने फरक वाढत गेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे फरकामध्ये फरक 4चा आहे. आपल्याला काय करावं लागणार? 16 अधिक 4 किती होणार? 20. म्हणजेच मग 10 अधिक 20 करा मग. लक्षात आहे? 10 अधिक 20 किती होणार? 30. तर मग 30 कुठे आहे? तर बघा, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात आलं काय केलेलं या ठिकाणी? की पहिल्या 5 साठी 5 घेतलं म्हणजे याच्यात शून्याचा फरक आहे. 6 साठी 10 घेतला म्हणजे याच्यात 4चा फरक होता. 7 साठी 15 घेतला म्हणजे याच्यामध्ये प्लस 8 केलेले आहेत. नंतर 8 साठी 20 घेतला म्हणजे याच्यात प्लस 12 केलेले आहेत. 9 साठी 25 घेतला म्हणजे प्लस 16 घेतलेले आहेत. मग आपल्या लक्षात आलं की फरक हा 4 ने वाढत चाललाय. 0, 4, 8, 12, 16. बरोबर की नाही? म्हणून 10 साठी आपण 20 घेऊन त्याचं उत्तर 30 घेतलेलं आहे. लक्षात आलंय? ओके. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा काय मित्रांनो, तर 8 अधिक 6 बरोबर 42, 7 अधिक 5 बरोबर 30, 9 अधिक 3 बरोबर 24, तर 6 अधिक 4 बरोबर काय? असं विचारलेलं इथे. तर बघा, या ठिकाणी 8 आणि 6 ची जर आपण बेरीज केली तर 14 होते, आणि या ठिकाणी 42 दिलेलं, म्हणजे बेरीज होत नाहीये. बरोबर की नाही? 8चा वर्ग आणि 6चा वर्ग घेऊन घेतला जर आपण, तर 64 आणि 36 काय? 64 वजा 36 केलं तर 14 मधनं 6 गेले 8. बरोबर की नाही? 14 मधनं 6 गेले 8. घेतलेला एक परत केला, मग 6 मधनं 4 गेले 2. 28 म्हणजेच काय? याचा वर्ग घेऊन याचा मोठ्या संख्येचा वर्ग आणि लहान संख्येचा वर्ग दोघांची वजाबाकी केली तर उत्तर 28 येतं. म्हणजे हा पण लॉजिक लागत नाही. बरोबर की नाही? दोघांच्या वर्गांची बेरीज केली तर संख्या जास्त होऊन जाणार. म्हणजे तो पण लॉजिक लागत नाही. मग अशा प्रश्नासाठी काय करायचं मित्रांनो? तर बघा, हा 8 8 गुणिले 8 अधिक 6 आहे ना, तर या अधिकच्या ठिकाणी गुणाकार करून बघा. 8 सक 48. बरोबर की नाही? 8 सक किती झाले? 48. आणि वजा हे 6 करा त्यातून. वजा हे 6 म्हणजेच किती येणार? 42. लक्षात येतंय? या दोन्ही संख्येचा गुणाकार 48 येतोय, आणि वजा त्यातून दुसरी संख्या म्हणजेच काय आलं? 42 आलं. लक्षात येतंय का? आता त्याच्यानंतर मग त्याच पद्धतीने 7 गुणिले 5 करा. मग 7 5 35 वजा दुसरी संख्या त्यातून. वजा दुसरी संख्या किती येणार? मग 30. लक्षात येतंय? त्याचबरोबर 9 गुणिले 3, मग 9 त्रिक 27 वजा दुसरी संख्या करायची म्हणजेच किती येणार? 24. लक्षात येतंय का? त्याच पद्धतीने मग 6 अधिक 4, मग 6 अधिक 4 साठी गुणाकार करा. 6 चोक 24 आणि वजा दुसरी संख्या.
दुसरी संख्या काय येणार, वजा दुसरी संख्या म्हणजे 4, 4 वजा केल्यानंतर उत्तर काय येते 20. 20 कुठे मित्रांनो, तर बघा पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, की जर एका सांकेतिक भाषेत भाषेत 4 गुणिले 5 बरोबर 1620 म्हणजे 1620, 5 गुणिले 6 बरोबर 2530, 6 गुणिले 7 बरोबर 3642 असेल, तर त्या सांकेतिक भाषेत 4 गुणिले 9 बरोबर किती? आता बघा या ठिकाणी गुणाकार तर खूप मोठा होऊन जातोय, बरोबर की नाही? जर गुणाकार केला तर खूप मोठा होऊन जातोय. जसे लॉजिक आपण या प्रश्नासाठी लावले तेच लॉजिक जर आपण इकडे लावले तर ते तिघंचे तिघं लॉजिक इथे बसणार नाही. म्हणून या ठिकाणी दुसरं काहीतरी लॉजिक लावू आपण. तर बघा दुसरं लॉजिक काय लावायचं? ही 4 या 4चा वर्ग किती येणार? 4चा वर्ग 4चा वर्ग 16 असतो, बरोबर की नाही? मग इथे 16 घेतलेला आणि नंतर या 4 आणि 5चा गुणाकार किती येणार? 4 पंचे 20. लक्षात येतंय का? म्हणजे पहिली जी संख्या होती त्या संख्येचा वर्ग घेतलेला आहे, नंतर त्या दोन्ही संख्येचा गुणाकार. लक्षात येतंय का? मग बघा इकडे 5चा वर्ग किती येणार? 25 आणि 5 गुणिले 6 किती होत आहे? मग 30. लक्षात येतंय का? म्हणून इथे 2530 ही संख्या तयार होते. मग बघा आता 6चा वर्ग किती येणार? 36. मग sin 7 हे 42. नंतर या दोन्ही संख्येचा गुणाकार म्हणजे किती आलं? 3642. मग आपल्याला तेच करावं लागणार, की 4चा वर्ग किती येणार? 16 आणि नंतर 4 न मग 36. मग 16 36 कुठे आहे बघा? तर पर्याय क्रमांक 1 16 36 आहे. लक्षात येतंय का? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. पुढचा 8 नंबरचा प्रश्न काय मित्रांनो? 8, 6, 4 आणि रेषेच्या खाली 6 मारलेलं म्हणजे यांचं काहीतरी कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर 6 काढलेलं आहे. त्याच पद्धतीने 10, 5, 6 यांचं काहीतरी बेरीज वजाबाकी गुणाकार काहीतरी करून उत्तर 11 काढलेलं आहे. नंतर 15, 7, 8 याचं परत बेरीज वजाबाकी गुणाकार काहीतरी करून उत्तर 16 काढलेलं आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे, की जे लॉजिक इथे असतील या तिघा संख्यांमध्ये जे लॉजिक असणार आहे तोच लॉजिक आपल्याला इकडे या संख्येत आणायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे काय केलेलं आहे? 8 अधिक 6 किती होणार? 8 आणि 6 14 आणि 4 18 म्हणजे बेरीज होत नाही दोघांची. वजाबाकी केली तर या 8 मधून हे 10 काढले तर वजा 2 आले पाहिजे, म्हणजेच वजाबाकी पण होत नाही. लक्षात येतं की नाही? मग आपण वजाबाकी वेगळ्या पद्धतीने करून बघू बरं. या दोन्ही संख्येची बेरीज करा आधी. 8 आणि 4 किती होत आहे? 12 आणि 12 मधून ही मधली संख्या वजा करा. म्हणजेच किती येणार? 6. लक्षात येतंय? म्हणजे वरची संख्या आणि खालची संख्या दोघांची बेरीज. मग 8 आणि 4 किती झाले? 12 आणि 12 मधून ही मधली संख्या वजा करायची म्हणजेच किती आलं मग? 6. त्याच पद्धतीने 10 आणि 11 बघा वरची आणि खालची संख्या याची बेरीज करा. 10 आणि 6 किती होते? 10 आणि 6 16. 16 मधून 5 वजा केले. 5 ही मधली संख्या वजा केली तर किती येत आहे? 11. लक्षात येतंय का? त्याच पद्धतीने तिसरी संख्या बघा मग 15 अधिक 8 किती होणार? 15 आणि 8 23. बरोबर आहे. मग 23 मधून 7 वजा करा. तर काय येणार? 23 मधून 7 वजा केल्यानंतर 16. लक्षात आहे. मग त्याच पद्धतीने 13 अधिक 8 किती होत आहे? 21. 13 अधिक 8 21. मग 21 मधून ही मधली संख्या 4 वजा करा. का वजा करा? कारण मागे तसंच लॉजिक आहे. बरोबर की नाही? मग आता बघा 21 मधून 4 वजा केल्यानंतर काय येणार? 17. तर 17 कुठे? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी उत्तर आहे. मित्रांनो बघा हे प्रश्न तुम्ही लिहून घेत चला आणि आपण या ठिकाणी काही सोप्यापासून अवघड लेव्हलपर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे. काही प्रश्न तुम्हाला समजलेले नसतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.